बुधवार दिनांक 10 रोजी दुपारी रहाटगाव रामगाव परिसरातील शेतात विद्युत खांब मेंटेनन्स काम करीत असताना दुर्घटना अपघातात सदर मजुरांचा मृत्यू झाला। ही माहिती समजताच सिटी न्यूज चॅनलचे पत्रकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अजय शृंगारे हे वृत्तांकन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता संबंधित एजन्सी कंत्राटदाराने वृत्तांकन करण्यास मज्जाव करत थेट जीवे मारण्याची धमकी दिली। मोबाईल कॅमेऱ्यासमोर येऊन थेट अंगावर धावून पाहून घेण्याची धमकी देण्यात आली। वेळीच तिथे भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखेडे उपस्थित असल्याने अजय शृंगारे थोडक्यात बचावले। अशा गुंड प्रवृत्तीच्या कंत्राटदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे, प्राध्यापक संजय शेंडे, सूरज दहाट, प्राध्यापक मनीष भकाडे, अनिरुद्ध दवाले, स्वप्नील उमक, अनिरुद्ध उगले, मोहित भोजवानी, उज्ज्वल भालेकर, दिलीप जवंजाळ, स्वप्नील सवाडे, राजरत्न मोडघरे, मीनाक्षी कोल्हे, नकुल नाईक, राज माहुरे, रोहित खाडे, अर्चना रक्षे, राज माहुरे, अमर घटारे, ढवळे, निर्वाण नितेश राऊत, प्रशांत सुने, राजाभाऊ वानखेडे, छगन जाधव, योगेश मोहकर, प्रशिक मकेश्वर, मनोहर बारसे, सतीश वानखेडे इत्यादी उपस्थित होते। अमरावती शहरातले आमचे महानगराध्यक्ष अजयभाऊ शृंगारे हे काल वृत्तांकन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता त्या ठिकाणी जो कंत्राटदार होता ज्याच्या कामावर आदिवासी युवकाचा मृत्यू झाला तो त्या कंत्राटदाराने आमच्या शहराध्यक्ष आणि सिटी न्यूजचे जे रिपोर्टर आहेत त्यांच्यावर हल्ला चढविला आहे। त्या हल्ल्याचा आज आम्ही सर्व वृत्तपत्राच्या आणि सर्व संघटनांच्या पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे आणि आम्ही पत्रकार कायद्याअंतर्गत त्या कंत्राटदारावर कारवाई व्हावी ही सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे।